Hello students, today we are going to see our next topic standard of living. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं होतं त्यावेळेच्या महाराष्ट्रातल्या लोकांचं हे आपण आता पाहणार आहोत. द मेजॉरिटी ऑफ पीपल लिव्ड इन महाराष्ट्र विलेजेस. द विलेजेस वेअर मोस्टली सेल्फ सफिशियंट म्हणजे काय तर त्यांच्या विलेजमधल्या लोकांच्या ज्या काही नीड्स होत्या बेसिक नीड्स होत्या त्या विलेजमध्येच पूर्ण व्हायच्या. त्याच्यासाठी त्यांना बाहेर जावं लागत नव्हतं. ओनली सॉल्ट हॅड टू बी इम्पोर्टेड फ्रॉम अदर प्लेसेस. सॉल्ट फक्त प्रत्येक ठिकाणी सॉल्ट तयार होत नव्हतं, मग त्यामुळे ते तेवढं जिथं तयार होतं तिथून इम्पोर्ट करावं लागत होतं. द नीड्स ऑफ फार्मर वेअर लिमिटेड. दे ग्रू ज्वार, बाजरा, व्हीट, रागी, मेज, राईस अँड दे अदर ग्रेन्स इन देअर fields. The daily diet consisted of भाकरी, ओनियन चटणी अँड द अकम्पनिमेंट. तर हे नीड्स ऑफ फार्मर्स सुद्धा हे खूप कमी होत्या. त्यांच्याकडे मुख्य पिकं त्यावेळेची काय होती ते मोस्टली ग्रीव ज्वारी, बाजरी, व्हीट, रागी, मैज म्हणजे मका, रागीचा अर्थ नाचणी असा होतो, राईस अँड अदर ग्रेन्स इन द फील्ड. म्हणजे मुख्यतः ते काय करत होते तर ग्रेन्स हे ग्रू करत होते. द डेली डाएट कन्सिस्टेड ऑफ भाकरी, ओनियन, कांदा, भाकरी, चटणी आणि इतर काही गोष्टी, ह्याच गोष्टी मुख्य डाएट होतं. बार्टर सिस्टीम वॉज यूज्ड फॉर एव्हरीडे ट्रान्झॅक्शन. बार्टर सिस्टीम याचा अर्थ काय तर एकमेकांच्या गरजा भागवणं. म्हणजे जसं की समजा पॉटरला एखादं कपडा शिवायचा आहे तर तो टेलरकडे जायचा आणि टेलरला म्हणणार की तू मला कपडे शिवून दे, मग मी त्या बदल्यात तुला एवढी मातीची भांडी देणार किंवा हे मातीचं भांडं देणार. अशा पद्धतीनं एकमेकांच्यात गिव्ह अँड टेक सर्व्हिस चालायची, त्यालाच म्हणायचं बार्टर सिस्टीम. याच्यात कुठेही मनी यूज केला जायचा नाही, करन्सी यूज केली जात नव्हती. विलेज हाऊसेस वेअर सिम्पल मड अँड ब्रिक कन्स्ट्रक्शन्स. वाडाज विथ 1 or 2 stories were seen in cities. Rice, dal, chapatis, vegetables, salad, milk and dahi products were mainly included in the rich people's diet. Men wore dhoti, kurta, angarkha, mundase. Women wore 9-yard sarees and blouse. आता ह्याच्यात आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन कसं असायचं तर ते मेनली ब्रिक कन्स्ट्रक्शन, मड अँड ब्रिक कन्स्ट्रक्शन असायचं आणि वाडाच असायचे जे श्रीमंतांचे समजले जायचे, सिटीजमध्ये बघायला मिळायचे. मग हे वाडे म्हणजे काय असायचं तर 1 मजली किंवा 2 मजली घरं असायची, मोठी घरं असायची, त्याला वाडा असं म्हटलं जातं. आणि श्रीमंत माणसाच्या डाएटमध्ये काय इन्क्लूड होतं ते इथं सांगितलेलं आहे. जसं आपण आत्ता रेग्युलर जेवतो राईस, दाल, चपातीज, व्हेजिटेबल, सॅलड, मिल्क, दही, हे मेनली इन्क्लूड होतं रिच पीपल्सच्या डाएटमध्ये. आणि मुख्य जे त्यांचं क्लोथ्स होते ते काय होते तर धोती, कुर्ता, अंगरखा, मुंडासे हे मेनचं हे होतं, पोशाख होता. आणि वुमन वॉर ओनली 9-yard सारीज अँड ब्लाउज. म्हणजे काय तर 9वारी साडी आणि ब्लाउज. फेस्टिवल्स. पीपल सेलिब्रेट गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दशेरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, ईद अँड अदर फेस्टिवल्स इन द पेशवा period. Ganeshotsav was celebrated in many homes. The Peshwa himself being a devotee of Ganesha, these celebration acquired importance. आता त्या काळात फेस्टिवल्स कोणते कोणते सेलिब्रेट केले जायचे, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव किंवा होळी, मकर संक्रांती, ह्या फेस्टिवल्स तर होतच होते. पण पेशव्यांच्या काळामध्ये पेशवा हे गणेशाचे डिव्होटी याचा अर्थ भक्त, गणेश भक्त होते. आणि त्याचाच एक इम्पॅक्ट म्हणून की कॉमन पीपलमध्ये सुद्धा गणेशोत्सव सेलिब्रेट करायची एक पद्धत सुरू झालेली होती, त्याला एक महत्त्व आलेलं होतं. आणि एव्हरी इयर दिस सेलिब्रेशन लास्टेड फ्रॉम भाद्रपद चतुर्थी अप टू अनंत चतुर्दशी. गणेशोत्सव कधीपासून कधीपर्यंत सेलिब्रेट केला जातो तर भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी हे 10 दिवस गणेशोत्सव सेलिब्रेट केला जातो.
Dasara being considered as one of the 3.5 most auspicious occasion. Many new things were started on this day. Weapons were offered puja and in the customary to cross the boundaries ceremonially. Simol Langhana and distribute apta leaves on Dasara. The Maratha launched their campaign after Dasara. During Diwali, Bali Pratipada and Bhau celebrations had special importance. In most of the villages, fairs were held. Wrestling boats were a common feature of the फेअर्स. आता यांनी काय सांगितलेलं आहे की दसरा सुद्धा जसं वरती गणेशोत्सवाचं वर्णन केलेलं आहे तसं खाली दसऱ्याचं इथं वर्णन केलेलं आहे. दसरा कसा सेलिब्रेट केला जायचा तर दसरा इज सेलिब्रेटेड ॲज अ ऑस्पिशियस ऑकेजन अँड म्हणजे 3.5 मोस्ट ऑस्पिशियस ऑकेजन म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक दसरा असं समजलं जायचं तेव्हाही. आणि तेव्हा वेपन्सची पूजा केली जायची. वेपन्स वेअर ऑफर्ड पूजा अँड इट वॉज कस्टमरी टू क्रॉस द बाउंड्रीज सेरिमनियसली म्हणजे सीमोल्लंघन करणं. दसऱ्याच्या दिवशी आपल्या गावची सीमा सोडून बाहेर जाणं हे सेरिमनियसली म्हणजे अतिशय मोठा सोहळा असल्यासारखं सेलिब्रेट केलं जायचं की क्रॉस करायच्या बाउंड्रीज आणि बाहेर जायचं. अँड डिस्ट्रीब्यूट आपटा लिव्ज ऑन दशेरा जसं आपण आत्ताही करतो. आपट्याचे लिव्ज आपण सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणून एकमेकांना जसं वाटतो डिस्ट्रीब्यूट करतो तसंच तेव्हाही केलं जायचं. पुन्हा ड्युरिंग दिवाळी बलिप्रतिपदा अँड भाऊबीज सेलिब्रेशन हॅड स्पेशल इम्पॉर्टन्स. ह्या दिवाळीच्या दिवसांना सुद्धा स्पेशल इम्पॉर्टन्स होतं. आणि दुसरं म्हणजे गावातल्या विलेज फेअर्स. प्रत्येक गावात जत्रा साजरा केल्या जायच्या आणि याच्यात रेसलिंग बोट्स म्हणजे कुस्त्या हे अगदी कॉमन असं वैशिष्ट्य होतं. प्रत्येक जत्रा म्हटली की कुस्त्या आहेत का नाही असं व्हायचंच. हा एक महाराष्ट्रात जुन्या काळापासून एन्शंट महाराष्ट्रापासून चालत आलेली पद्धत आहे. गुढीज वेअर रेस्ड टू सेलिब्रेट गुढीपाडवा. सेलिब्रेशन इन्क्लुडेड एंटरटेनमेंट प्रोग्राम्स लाईक सॉंग्स डान्सेस. तमाशा वॉज अ पॉप्युलर फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. आणि प्रत्येक सेलिब्रेशनला प्रत्येक फेस्टिवलच्या सेलिब्रेशनला डान्स आणि सॉंग्स हे होतच असायचं. आणि ह्याच्यातूनच तमाशा वॉज द पॉप्युलर फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट इन महाराष्ट्र ऑफ दॅट टाईम ऑल्सो. आता पुढचं आहे एज्युकेशन. पाठशालाज अँड मदरसाज वेअर द इन्स्टिट्यूट that imparted education, reading, writing and arithmetic was taught at home. The Modi script was used to most transactions. आता पाठशाळा आणि मदरसा. पाठशाळा ही हिंदूंची शाळा असायची आणि मदरसा ही मुस्लिम लोकांची शाळा. हे तेव्हापासून चालू होतं. तेव्हापासून हे एज्युकेशन चालू होतं. रीडिंग रायटिंग हे म्हणजे तिथं जास्त करून धर्माचं शिक्षण दिलं जायचं. आणि रीडिंग रायटिंग आणि अरिथमेटिक म्हणजेच थोडक्यात अंकगणित. जे गणित म्हणतो ते बेसिक गणित त्याला अरिथमेटिक म्हटलं जातं. मॅथमॅटिक्सचं बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे अरिथमेटिक आणि हे घरातच शिकवलं जायचं. आणि मोडी स्क्रिप्ट म्हणजे मराठीच ती लिहिण्याची एक पद्धत होती. मोडी स्क्रिप्ट ती मोस्टली प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये यूज केली जायची. ट्रॅव्हल्स अँड कम्युनिकेशन. ट्रान्सपोर्ट वॉज कॅरीड आउट बाय रोड्स थ्रू घाट्स अँड अक्रॉस ब्रिज ऑन रिव्हर्स रिव्हर्स म्हणजे काय घाट आणि ब्रिजेस हे ट्रान्सपोर्टमध्ये मुख्य भाग होते ट्रान्सपोर्टेशनचे. आणि रोड्स हे मुख्यच ट्रान्सपोर्टेशन साधन होतं. पुन्हा क्लोथ्स फूड ग्रेन्स ग्रोसरीज वेअर ट्रान्सपोर्टेड बाय लोडिंग देम ऑन द backs of bullocks. Small boats were also used in rivers. Messengers and camel riders carried letters to and fro. म्हणजे काय तर ट्रान्सपोर्टेशनसाठी मोस्टली बाय रोड्सच ट्रान्सपोर्टेशन होत असायचं. पुन्हा क्लोथ्स फूड ग्रेन्स अँड ग्रोसरीज वेअर ट्रान्सपोर्टेड
बाय लोडिंग देम ऑन बॅक्स ऑफ बुलक्स. ह्या काही गोष्टी होत्या ज्या बैलाच्या पाठीवरनं त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जायचं. आणि स्मॉल बोट्स किंवा रिव्हर साईडनं, रिव्हरच्या मार्गाने, नदीच्या मार्गाने सुद्धा स्मॉल बोट्समधून ट्रेडिंगसाठी वापर केला जायचा ट्रान्सपोर्टेशनचा. आणि मॅसेंजर्स किंवा कॅमल रायडर्स कॅरीड लेटर टू अँड फ्रो. लेटरसुद्धा इकडून तिकडं हे कॅरी केले जायचे. Now see sports. Various sports were popular in this period. They were a mean of entertainment. Wrestling and martial arts were very popular. Mallakham, Danlathi, Danpatta, Bothati were practiced. Hututu, Kho-Kho, Atapatya were the popular outdoor games, and chess, Ganjifa, dice वॉज पॉप्युलर इंडोर गेम. आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा तेव्हाचे लोक कमी नव्हते. आपल्या महाराष्ट्राचा एक मार्शल आर्ट म्हणजे काय, जसं जुडो, कराटे वगैरे आहे, तसंच आपल्या महाराष्ट्राचे काही मार्शल आर्ट्स आहेत. म्हणजेच कोणते, तर दांडपट्टा, दांडलाठी किंवा लाठीकाठी हा जो प्रकार आहे, बोथाटी, हे आपल्या महाराष्ट्राचे मार्शल आर्ट्स आहेत. शिवाय आपल्या महाराष्ट्राचे काही खेळ होते. हुतुतू म्हणजेच कबड्डी म्हणजेच हुतुतू, खो खो, आटापाट्या अशासारखे खेळसुद्धा खेळले जायचे. किंवा चेस, गंजिफा, डायस यासारखे काही इंडोर गेम्ससुद्धा त्या काळात एक्झिस्ट करत होते. नाव सी रिलिजन अँड कंडक्ट. द टू मेजर रिलिजन्स सीन इन period were Hindu and Muslim. Chhatrapati Shivaji Maharaj had a liberal religious policy. The general understanding was that everyone should follow their own religion and should not impose it on others. The government gave grants to pathshalas, temples, madrasas and mosques. Followers of both religion took part in the celebration of each other's festival. Varkari, Mahanubhav, Datta, Nath and Ramdasi Panth were prevalent. आता तेव्हा रिलिजियस कंडिशन कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रिलिजियस पॉलिसी जी होती ती लिबरल होती. लिबरल म्हणजेच काय, तर ते कुठल्याही धर्माशी बांधील नव्हते. त्यांनी आपल्या ज्या सब्जेक्ट्स होते, म्हणजे प्रजा जी होती, त्यांना एक फ्रीडम दिलेलं होतं की तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कुठलाही रिलिजन फॉलो करू शकता. फक्त तुम्ही कुणावरती मात्र हा माझा धर्म आहे, ही माझी रिलिजन आहे, तू हाच फॉलो कर म्हणून कोणावरही जबरदस्ती कोणीही करू शकत नाही, ही महाराजांची पॉलिसी होती. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही रिलिजन्स तेवढेच लिबरली एक्झिस्ट करत होते. शिवाय मदरसाज आणि टेम्पल्स, पाठशालाज, मस्जिद्स ह्यासुद्धा तेव्हा ॲट अ टाईम दोन्ही इकडं एक्झिस्ट करत होत्याच. शिवाय काय होतं, वारकरी, महानुभाव, दत्त, नाथ, रामदासी हे काही पंथ, हे हिंदू धर्माचे पंथ याचा सरळ अर्थ होतो रस्ता किंवा रूट. पण इथं काय अर्थ आहे की ते रिलिजियसली त्याचा एक अर्थ होतो की त्या दत्तपंथ म्हणजे काय, ते दत्तभक्त त्या मार्गाला असणार. वारकरी पंथ याचा अर्थ काय, तर पांडुरंग भक्त, जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते वारकरी पंथ फॉलो करतात. अशा पद्धतीचे हे पंथ महाराष्ट्रामध्ये तेव्हा एक्झिस्ट करत होते. आता वुमन्स लाईफ in those days was full of hardship. Their world was confined to the house of first their father and then their husband. Their education was neglected. Only a few exceptional women had achieved any progress in literacy, administration and battle skills. They include Veer Mata Jizabai, Maharani Yesubai, Maharani Tarabai and Umabai Dabhade, Gopika Bai, Punyashlok, Ahilyabai. Custom like child marriage, unequal marriage, widowhood, Keshavapan, Sati, polygamy and had imposed harsh restriction on
ऑन द वे वुमन लिव्ड. त्या काळात बायकांचं आयुष्य हे खूप हार्ड होतं, खूप हार्डशिपमधनं त्यांना जायला लागत होतं. म्हणजेच काय तर तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या फादर्सच्या घरी, जेव्हा वडिलांच्या घरी असायचे तेव्हा वडिलांच्या अंडर त्यांना दबावाखाली राहायला लागायचं, इम्पॅक्टखाली, आणि नंतर त्यांच्या हजबंडच्या. अशा पद्धतीने ते दोन्ही बाजूनी असं दबावाखाली तेव्हा वुमन्स लाईफ हे होतं. आणि दुसरं एज्युकेशनसुद्धा, त्यांच्या एज्युकेशनकडं कोणाचंही लक्ष नव्हतं. काय करायचं आहे बायकांना शिकून, हा सरळ सरळ व्ह्यू होता तेव्हाचा. ओनली अ फ्यू एक्सेप्शनल केसेस, म्हणजे काहीच असे केसेस होत्या की जिथं बायका शिकल्या, ज्या शिकल्या नुसत्या नाही तर त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बॅटल स्किलसुद्धा शिकलं, म्हणजे व्यवहाराच्या गोष्टीही शिकल्या आणि युद्धातल्या काही कलासुद्धा शिकून घेतल्या. अशा काहीच बायका महाराष्ट्रात होऊन गेल्या, ज्याच्यातमध्ये मुख्य नावं आहेत वीरमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, अशी काही नावं त्यामध्ये आहेत. त्याशिवाय नुसता दबावाखाली राहणं हा एकच गोष्ट नाही, तर इनइक्वल मॅरेज म्हणजेच काय तर मुलगी 7-8 वर्षाची आणि तिचा नवरा असायचा 40-45 वर्षाचा, इतक्या अंतरावर अनइक्वल पूर्णसुद्धा वेगवेगळ्या वयाच्या अशा जोडप्याची लग्न त्या काळात होत होते. विडोहुड म्हणजे काय तर एकदा नवरा गेला जर बाईचा तर तिला परत लग्न करण्याची आपल्याकडे पद्धत नव्हती तेव्हा. तिला तसंच आयुष्य काढायला लागायचं. केशवपन याचा अर्थच तो आहे की विडोहुड म्हणजे विधवा झाल्यानंतर बाईला केस काढून टाकायला लागायचे डोक्यावरचे. सती म्हणजे काही वेळेला तर काही ठिकाणी तर नवरा मेला की त्याला जाळताना त्याच्याबरोबर स्वतःही जळायचं, असं बायकांच्यावर सक्तीही केली जायची काही ठिकाणी. अशा पद्धतीचे काही बंधनं हे बायकांवरती तेव्हा समाजाने आपल्या घातलेली होती. द पिरियड फ्रॉम 1630 CE to 1810 CE is broadly defined as Marathishahi. Let us review the art and architecture of this period in brief. आता 1630 CE to 1810 CE हा मराठीशाहीचा काळ होता, गोल्डन पिरियड असं म्हणता येईल. आणि ह्यामध्ये आर्ट आणि आर्किटेक्चरची काय कंडिशन होती ते आपण आता ब्रीफमध्ये पाहूया. पुढचं टॉपिक आहे स्कल्पचर. Sculpture we find reference to restoration of Kasba Ganpati Mandir building of the Lal Mahal construction on Rajgarh and Raigad. इथं कॉमास दिलेले आहेत. कसबा गणपती मंदिर, बिल्डिंग ऑफ द लाल महाल, कन्स्ट्रक्शन ऑफ राजगड अँड रायगड, building of sea forts, etc. These are related to architecture. Hiroji Indulkar was a famous architect of that period. त्या काळातल्या काही बिल्डिंग्सची ही नावं आहेत. कसबा गणपती मंदिर हे पुण्यातलं फेमस मंदिर आहे, जर कधी संधी आली तर तुम्ही पाहू शकता. लाल महाल हा रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे आत्ता सध्या, पण तेव्हा सुद्धा लाल महाल अस्तित्वात होता, तर त्यानंतर त्याला आता रिकन्स्ट्रक्ट करावं लागलं. कन्स्ट्रक्शन ऑन रायगड अँड राजगड आणि रायगडावरती सुद्धा काही कन्स्ट्रक्शन केलेले आहेत. या सगळ्यामागं कोण होतं तर हे हिरोजी इंदुलकर नावाचे फेमस आर्किटेक्ट तेव्हा होऊन गेले. व्हाईल सेटिंग अप अ विलेज द युज्युअल पॅटर्न वॉज रोड्स cutting one other at right angle, stone construction along the side and in extensive ghats along the river bank. तर व्हिलेज सेट करताना, सेटिंग अप अ व्हिलेज, गाव बसवताना त्याचे रोड्स कटिंग वन अनदर म्हणजे असे काटकोनामध्ये तिथं असे रस्ते केले जायचे. आणि हा जो मधला भाग आहे याला आपण काय म्हणतो, चौक म्हणतो. असा एक रस्ता आणि असा एक रस्ता हे राईट अँगलमध्ये आहे आणि इथं आपण
चौक तयार झाला असं म्हणतो. ही आर्किटेक्चरची तेव्हाची बेसिक कन्सेप्ट अशी होती. दुसरं एक कन्सेप्ट अशी होती की नदी म्हटलं की नदीच्या काठी घाट आला. जसं आपल्याला कराडच्या घाटावरती दिसतं घाट बांधलेला आहे, दगडी घाट बांधलेला आहे. ही आपल्या महाराष्ट्रातली एक जुनी पद्धत आहे. ड्युरिंग द पेशवा पिरियड अ ड्रिंकिंग वॉटर सप्लाय सिस्टीम वॉज बिल्ट like one at Ahmednagar and Bijapur. The Peshwas built underground pipes, small dams, gardens and courts, tanks, fountains, etc. The Mastani Talao at Dive Ghat, Hadapsar near Pune city is worth a mention in this रिगार्ड. आता पेशव्यांनी काय काय केलं, स्मॉल डॅम्स बांधले, गार्डन्स तयार केले, काही कोर्ट्स याचा अर्थ काय तर दरबार असे तयार केले, टँक्स बांधले, फाउंटन्स तयार केले. फाउंटन्स म्हणजे कारंज म्हणू शकतो आपण. मस्तानी तलाव हे जे हडपसर जवळ आहे हे त्याचं एक ग्रेट एक्झाम्पल आहे तेव्हाच्या आर्किटेक्चरचं जे पेशव्यांनी करून घेतलेलं होतं. शनिवार वाडा अँड विश्रामबाग वाडा इन पुणे, सरकार वाडा इन नाशिक, रघुनाथराव पेशवाज वाडा ॲट कोपरगाव, द वाडाज ऑफ द सातारा छत्रपती, as also old vadas at Vai, Medavli, Toke, Srigonde, Pandharpur were symbols of medieval Vada कल्चर. हे काही वाडा कल्चर होतं. शनिवार वाडा हा पुण्यातला, विश्रामबाग वाडा हा पुण्यातला, हे पेशव्यांनी बांधलेले वाडे आहेत. त्याच्याचबरोबर हे इतर काही वाड्यांचे इथं उदाहरणं एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे महाराष्ट्रातलं वाडा कल्चर डिस्क्राईब करू शकतात मिडिवल पिरियडमधलं. Baked as well as unbaked bricks were used to build vadas. Wooden columns, rafts, boards, dressed stones, arches, finely prepared lime, round tiles for the roof, mud and bamboos were all used इन द कन्स्ट्रक्शन. तेव्हाच्या कन्स्ट्रक्शनला काय काय यूज केलं जायचं ते इथं दिलेलं आहे. वुडन कॉलम्स म्हणजे खांब, राफ्ट्स याचा अर्थ काय तर बांबूचे असे तयार बोर्ड्स, ड्रेस्ड स्टोन्स म्हणजे मुद्दाम चपटे केलेले असे दगड, फाईनली प्रिपेअर्ड लाईम याचा अर्थ काय तर चुना, जो बांधकामासाठी वापरला जायचा त्या प्रकारचा चुना, राऊंड टाईल्स, गोल फरशा, ह्या गोष्टी ह्या वाडांचं कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं जायचं. द वाडाज वेअर डेकोरेटेड विथ स्केचेस, पेंटिंग्स, वुडन स्कल्पचर्स अँड मिरर्स ऑल्सो. हे डेकोरेशनसाठी तेव्हा यूज केलं जायचं. नाव सी टेम्पल्स. द टेम्पल्स ऑफ दिस पिरियड आर बिल्ड इन द हेमाडपंथी स्टाईल ऑफ द यादव पिरियड. The Shikhar of Ambabai Temple at Kolhapur, the temple on the Jyotiba Hill, Shambhu Mahadev Temple at Shikhar Shingnapur, Grishneshwar Temple at Verul are excellent specimen of sculpture. The Bhavani Devi Temple on Pratapgarh and the Saptakoteshwar Temple at Goa were built by Shivaji Maharaj. Other temples of the Peshwa period are the Kalaram Temple at Nashik, the Shiva Temple at Trambakeshwar, the Shiva Temple at Kaigaon and Toke on the confluence of the Godavari and Pravara and the मोहिनी राज टेम्पल ॲट नेवासे. आता इथं काही टेम्पल्सची नावं दिलेली आहेत. ह्या टेम्पल्समध्ये आपल्याला हेमाडपंथी स्टाईल मिळते. हेमाडपंथी म्हणजे हेमाड नावाचा एक कन्स्ट्रक्शन आर्किटेक्ट होऊन गेला. त्यानं जे बांधलेलं होतं त्याच्या पद्धतीला, त्या बांधण्याच्या पद्धतीला हेमाडपंथी स्टाईल असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रकारचं मंदिर जर आपल्याला नियरेस्ट कुठं पाहायला मिळत असेल तर ते कोल्हापूरचं भवानीचं मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर आहे ते. आणि ही दुसरी काही महाराष्ट्रातली टेम्पल्सची एक्झाम्पल इथं दिलेली आहेत ज्याचा कन्स्ट्रक्शन्स हे एक्सलंट आहे. Now see ghat. Stone ghats built on river
or at the confluence of rivers are confluence याचा अर्थ संगम असा होतो of rivers are characteristics of मराठेशाही. मराठेशाहीमध्ये नदीवरचे घाट किंवा नदीच्या संगमांवरचे घाट हे कॅरेक्टरिस्टिक्स मेन कॅरेक्टरिस्टिक्स होतं मराठेशाहीचं. The most remarkable specimen of Ghat is one at Toke Pravara Sangam on the confluence of the Godavari and Pravara. In flight of steps, there would be one wide step at regular intervals. This would lend beauty to the entire Ghat constructions. Strong bastion were built at regular intervals so as to prevent damage due to water currents. तर त्या घाटावरचं जे टोके इथल्या प्रवरा नदीच्या संगमावरती बांधलेला जो घाट आहे गोदावरी आणि प्रवरा नदीच्या त्याचं हे इथं वर्णन केलेलं आहे, डिस्क्रिप्शन केलेलं आहे की ते कसं नदीच्या पुरापासून पाण्यापासून सुद्धा त्याचं कसं संरक्षण व्हावं यासाठी बांधलेला हा घाट आहे. पेंटिंग. The paintings on the wall of Shanwarwada are the important one of the Peshwa period. Ragho, Tanaji, Anuprao, Shivram, Mankoji are some of the important painters of this period. The painter Gangaram Tambat was famous at the time of Savai Madhavrao Peshwa. हे पेंटिंग जे शनिवारवाड्यामध्ये बांधलेले लावलेले पेंटिंग्स आहेत त्याचा इथं उल्लेख केलेला आहे की तिथल्या पेशवा पिरियडचा तिथं खूप महत्त्वाचं मानलं जातं तिथल्या पेंटिंग्सना पेशवा पिरियडमध्ये. आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातले हे काही इथं नावं दिलेली आहेत. हे सगळे पेंटर्स हे फेमस होते त्या काळातले. The Peshwas encouraged paintings. Vadas in Pune, Satara, Medavli, Nashik, Chinchwad and Nipani regions during the Peshwa period had paintings on their walls. Temples at Pandeshwar, Morgaon, Pal, Benavdi, Pashan near Pune have paintings on the wall. आता पेशव्यांनी पेंटिंग्सना कसं एनकरेज केलं, पेंटर्सनं कसं एनकरेज केलं ते इथं सांगितलेलं आहे. पुण्यातल्या सातारा, मेणवली, नाशिक, चिंचवड, चांदवड, निपाणी इथल्या वाड्यांमध्ये वॉल पेंटिंगसुद्धा केलेलं दिसून येतं. त्या काळात पेशव्यांनी त्यांना एवढं एनकरेज केलेलं होतं. आणि दुसरं इथल्या काही टेम्पल्समध्ये सुद्धा पंडेश्वर, मोरगाव, पाल, बेनवडी, पाषाण नियर पुणे इथे सुद्धा वॉलवरती पेंटिंग केलेले दिसून येतात. द थीम्स ऑफ दीज पेंटिंग्स वेअर दशावतार, गणपती, शंकर, रामपंचायतन, मायथॉलॉजिकल स्टोरीज, रामायण, महाभारत फेस्टिवल अँड सो ऑन ह्या विषयांवरचे ह्या टॉपिक्सवरती या थीम्सवरती पेंटिंग केलेले आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. At Jamod in Vidarbha, Jain Charitra paintings adorn the Jain temple. Illustration in the Pothis, miniature, portraits, scenes, etc. were also painted. ह्या जामोद इथं हे जैन टेम्पलमध्ये सुद्धा जीन चरित्र पेंटिंग केलेले पाहता येतील. आता लास्ट टॉपिक आहे, लास्ट 4 टॉपिक आहेत हे स्कल्पचर, मेटल आयडॉल्स, लिटरेचर अँड ड्रामा. First, sculpture. Important specimens include the sculpture of meetings between Mallamma Desai and Shivaji Maharaj at the time of his Karnataka campaign. The sculpture at Bhuleshwar temple including sculpture of individual and animals. For example, elephant, peacock, donkeys. The sculpture on the Toke temple and the idols within the Trishunda Ganpati temple in Pune, the memorial to Punyashlok Ahilyabai in Madhya Pradesh, the sculpture at the Mohiniraj temple in
ॲट नेवासे. आता हे काही टेम्पलमधलं स्कल्पचरचं हे वर्णन केलेलं आहे इथं, नावं दिलेली आहे तिथं काही. ह्या मंदिरांमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्या काळातलं स्कल्पचर कसं होतं हे पाहायला मिळू शकतं. मल्लम्मा देसाई आणि शिवाजी महाराज यांचं मीटिंग कशी झाली याच्याबद्दलचं स्कल्पचर भुलेश्वर टेम्पलमध्ये पाहायला आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स आणि काही ॲनिमल्ससुद्धा इन्क्लूड आहेत. टोके टेम्पल इथं सुद्धा आपल्याला स्कल्पचर बघायला मिळतात. त्रिशुंड गणपती टेम्पल इन पुणे, हिअर ऑल्सो देर आर सम स्कल्पचर्स. आणि अहिल्याबाईंनी जी मध्य प्रदेशापर्यंत मंदिरं जी बांधली त्याच्यामध्ये आपल्याला बरीच स्कल्पचर्स पाहायला मिळतात. The metal idols. Peshwa had specially commissioned the metal idols of Parvati and Ganpati in the Parvati temple of the purpose of puja. Wooden sculpture were also seen. मेटल आयडॉल्स सुद्धा पेशव्यांनी करून घेतलेले होते पार्वती आणि गणपती यांचे. Literature. Important forms of literature include the composition of the sons, mythological narratives, tika literature, ovi, abhanga, treatises, narratives, poems, biographies, artis of deities, povadas, बखर्स, हिस्टॉरिकल लेटर्स एट्सेट्रा. ह्या प्रकारचं लिटरेचर आपल्याला पाहायला मिळतं. इम्पॉर्टंट फॉर्म्स ऑफ लिटरेचर कोणते कोणते आहेत तर ह्या सगळ्या आहेत. हे आपण मागे पण पाहिलेलं आहे. लास्ट टॉपिक आहे ड्रामा. ॲट तंजावर इन द साऊथ मराठी प्लेज हॅज इमर्ज नियर द एंड ऑफ द 17th सेंचुरी. 17th सेंचुरीच्या एंडमध्ये मराठी प्लेज हे तंजावरमध्ये साऊथ इंडियामध्ये केले गेले. सरफोजी राजे एनकरेज्ड दिस आर्ट. सरफोजी राजे यांनी ह्या आर्टला, ड्रामाला, प्ले आर्टला एनकरेजमेंट दिलेली होती, एनकरेज केलेलं होतं. सॉंग्स, म्युझिक अँड डान्स वेअर प्रॉमिनंट पार्ट ऑफ दिस प्लेज. नाटकाचा भाग महत्त्वाचा कोणता कोणता आहे तर सॉन्ग, म्युझिक अँड डान्स. सो फार वी reviewed the medieval period of history and the rise and expansion of Maratha power. Next year we shall study the modern period. आपण ह्या इयरमध्ये, या पूर्ण वर्षामध्ये काय पाहिलं तर एक्सपान्शन ऑफ मराठा आणि हिस्ट्री ऑफ द राईज अँड एक्सपान्शन ऑफ मराठा पॉवर पाहिलेली आहे. आता ह्याच्या पुढचा भाग जो मॉडर्न पिरियड आहे, स्टडी ऑफ मॉडर्न पिरियड, हा आपण नेक्स्ट इयर म्हणजे तुम्ही 8th ला गेल्यावर पाहणार आहोत. हा आता सिलेबस आपला संपला.